अरे तो पारचे ते डॅनी बुडा येऊन राहिला गड्या. डॅनी बुडा येऊन राहिला इकडे. मजा घेऊ बुड्याची आता. तो मजा न घेऊ रे बाबा. तो गरम होते बरं डॅनी. तो काय खरा नाही. मजा हाती काळीच असते. काळी मारीन बरं तर आपल्याला. काही होऊ दे ना. गरम झाला. मजा घ्यायला काय करावं लागते. गरम असतो ना बाई बुडा. गरम झाला की मजा येते. लय मजा येते ना. बुडा कुकड्या बोलते मग शादवते ना. काय बुड्या लय शिया खातात रे. लय गोड वाटते या बुड्या. शिया आहे की तुले. काय बाबा शिया घे मजा बुड्याची आता. येऊन राहिला तो बुडा. येऊ दे इकडे. विचारतो बुड्याला. काय बुडे बा काय म्हणते बाबू. बाबू काय म्हणते. कधी येतात बाबू आपले. बाबू रे हो. काय तोंड्या कोणता बाबू. आता आम्हाला शोभता का तुम्ही. कमला बुडीला दिवस नाहीत का. तुमचा बाबू आहे ना कमला बुडीच्या पोटात. कधी येते बाबू बाहेर. कधी येते बाबू. कुकडे नो का भाजरत जाऊन घेणं देणं. काल माई बदनामी लावली रे खरं ना तुम्ही ना. कोणता बाबू कोणता काय रे. हे या गावातले पोरे खायची निघ इतरायला आतल्या गाजी. कुकड्या काहीच काही कनेक्शन जोडतात का रे माय. माया काय अशीन बाबू. अशीन त्या रामचंदचा. माया काय बाबू आहे तो. बुडे बा आम्हाला सांगता का हो तुम्ही. तुमचाच आहे ना बापू. म्हणून तर तुम्ही बुड्डीले उठले सुटले घेऊन जाता बाप्पा पेशेले ऑटोवरून. आम्हाला काय समजत नाही. आम्ही एवढे हेमाळे आहो काय. आम्हाला सारं माहित आहे तुमचं कनेक्शन. कुकडे कसं काय मी मा टेन्शन मध्ये. आणि हे पोरे सायाची मजा घेऊन राहिले घेणं देणं. यायले कसं हिसका दाखवाच लागते माया आता. हिसका दाखवाच लागते. कडे हो फालतूचे कसे माय बदनामी करू नका ना. इज्जतदार माणूस मला जगू द्या ना सुखानं. जो तू आला की उठला सुटला की बाबू काय करते. बाबू कधी येते. कोणता बाबू कोणता काय रे. या वयात लेकर होत असतात का. पाहिजे का कधी. तो बुड्याला होते का तुला भाऊ होते का एखादा. त्या बुड्याला विचार बरं तू. घरी जाऊन त्या मायला विचार बाबू होते का म्हणा आपल्या घरी. नको रे हो. काय बोल नको बा. बुड कुकडच्या कुकड भाजून राहिलं बरं आता. आपल्या घरात गेलं बुडा आता. हो गरम झालं बरं हे. काही नाही होत नाही म्हणते आपल्या अंगात का भोकं पडून राहिले का. मजा तर येऊन राहिली. नाही बुडे बा आम्हाला काही होत नाही भाऊ. पण तुम्ही मला मजा मारली राजा पण. या वयात कसं काय हो बाबा. कसं काय पण हे कसं काय चमत्कार घडवला तुम्ही ना. काही राजा काही गेम बसवला राजा तुम्ही ना. गेमन कोणता काय रे हो. मजा गीता शिल्लक भातून राहिले का जास्त. काय हो उशकता आहे लोक. दुधाची होटणे वाहिले सबर करतात जास्त तुम्ही. उठ लवकर उठ. हे नको. अरे गरम काऊन होऊन राहिले बा. खरं आहे तेच बोलून राहिलो आम्ही. चालेल बाबा चाल. या हडवा येणार नाही लागेल पुरत. हडवा बेकार आहे सायाची गावातली. गेलं रे बुड पोहून. पाय रे विषय काढला की बुडताच फरार होते. थांबतच नाही बुडा. खरं आहे ना. अरे लय खरं आहे पण बुडा सांगत नाही ना. काय नाही तर बुड्याची मजा न घेतलो बरं. पहिलेच तो बुडाले का टेन्शन मध्ये असतील का. मजा कसं आपण काय टाइमपास करतो का. दुसरं काय नाही आपल्या मुली माणूस काय रे. हो मजा न घेतो त्या बुड्याची. हो आता नाही घेत. अहो माया जरा धीर ठेवणं. येतो ना मी. नेतो तुला दवाखान्यात नेतो ना. तू घडी फोन करून राहिली बापा. बापा माझा जीव जाऊन राहिला ना. माझं पोट दुखून राहिलं ना. माझ्याकडे कसं होऊन राहिलं बापा. मला मी सांगू कसं तुम्हाला. तुम्ही या ना लवकर. न्या ना मला दवाखान्यात. बाबा काही समजूनच नाही राहिलं ना. मला माहित आहे ना काय होऊन राहिलं तर. हो ना कमली येतो ना. एवढी घाई नको करू ना. आता कसं या दिवसात पोट दुखतच असते बाबा. आता दिवस राहिल्यावर पोट दुखी नाही तर कायचं. शांतता काही काढ वाचू. नेतो मी तुला दवाखान्यात. गडबड नको करू. पोट दुखते बाबा मला माहित आहे. पण एवढं पोट दुखत असते का. मला कसं होऊन राहिलं. माझा जीव जाईन बरं. सगळं चाललं जाईन तुमचं. लेकरू बिन मी बी चालली जाईन बरं. जीव जाईन माझ्या. लवकर न्या तुम्ही मला. तर माझ्यानं सोसल्याने जाऊन राहिलं बरं. मला कसं होऊन राहिलं. तुम्ही मला लवकर नेसान तर बरं बापा. नाही तर माझ्या जागीत जीव जाते. आता नाही माझ्यानं सोसल्या जात. अरे हो कमले येतो ना बापा. येतो ना. तुले का आता पहिले लेकरू होऊन राहिलं का. काय बा तू लावलं हे. पोट दुखून राहिलं. येतो ना मी. काही करू नको तू यापेक्षा तर मला काळजी आहे माझ्या लेकराची. पण आता कसं काही गोष्टी समजून घेत जाय तू. येतो मी. लोक समजून घेऊ बापा. समजूनच घेत आली तुम्हाला. पोट दुखून राहिलं. माझ्या नगाचं सोसल्याने जाऊन राहिलं. कसं गैर पोट दुखून राहिलं म्हणून मी सांगून राहिले तुम्हाला. नाही तर जरासं कसं तसं दुखलं असतं मी सांगलं नसतं ना तुम्हाला. मला माहित आहे आता मला कसं होऊन राहिलं तर. पण तुम्हाला सांगून बी काही फायदा नाही ना. तुम्ही मला समजू नाही शकत ना किती पोट दुखून राहिलं माया. तुम्ही तर म्हणता बस बापा बस. धीर धर. किती धीर धरू मी. जीव जाईन ना माया. ठेव लवकर फोन ठेव. फोन ठेव. माझं डोकं खाऊ नका आता. लवकर फोन ठेव.
तसं जाईन बापा, आता काम सोडून वहीत मरो. तुमचं काम झालं ना आता. आता तुमचं लेकरू मा पोटात आला, बस झालं आता तुमचं काम. आता मी इकडे काय करू मग? किती तळप मी इथे, पण मग कसं पाहायला येणं नाही ना. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे ना. येतो ना. ठेव तू फोन, लवकर ठेव लवकर. हो बाबा, फोन ठेवतो ना, ठेवतो. सांगा आता, रुपया खिशात नाही आणि या कमलीला दवाखान्यात न्याय लागते. आता कसं करावं माणसानं? कसं करावं? तर आपल्या जो पैसे असते बी ना मा नाताच्या कामाचे, पण तो साधा तोही माजला, तोही गेला घर सोडून. काय गेला, मॅच काढून दिला म्हणा. मी जास्त खुरमस्ती आलतो ना, नाहीतर आता कामात पडला असता तो डब्यात पैसे असत, पटकन काढले की चालले. मला आता कसं भिकारीच लाईन झाली सारी. कोणाला आता उसनीच मागणं आली ना. आता कमलेली तर अर्जंट दवाखान्यात नेणार, तिचं पोट दुखून राहिलं. आता लेकराची हालचाल पाहा लागेल ना, कशी काय तब्येत काय नाही. आता पोट कोण दुखून राहिलं काय नाही, गडबड अशी म्हणून दुखून राहिलं. कमलेली अर्जंट दवाखान्यात नेणार, आता काही झक मारून. आता उसने पासने कोणाला पैसे माग बा, नाही तर मग काहीतरी घरातलं येईक आता. काही नाही, 2-4 भगुने एखादं टोपलं मोपलं काहीतरी असा गेम करा लागेल आता आपल्याला. चाल पहिले गावात माग बापा, कोण दिल्या भेट, नाही तर मोठ्याला भेट, 5-6 हजार रुपये घे त्याच्याकडून, पहिले दवाखान्यात घेऊन जाय बा. कमलीचं पोट दुखून राहिलं, अजून जर बाबूले काही झालं अजून घोर. चाल बाबा पोय आता अडून. कोण दिल गड्या? माझो डॅनी आलता बा. काय म्हणे रे डॅन्या, काय म्हणे? अरे बापा तो आलता माझो, तो म्हणे बा कमलीला काय खायला द्या, काय नाही, मला काही सुसून नाही राहिलं म्हणे बा. तुझ्या बायकोला विचार म्हणे बा, की ज्या बाईला दिवस आहे त्या बाईला काय खाता आलं बा खायला. असं म्हणे बा तो. त्यात काय विचारलं असेल ना तुझ्या बायकोले तू ना, काय पाहिजे तर खायले बा. मी विचारलं ना मा बायकोले, माझी बायको उभी नाडीच कुठे ना वेगळ्या. हे काय विचारून राहिले म्हणे, रिकामे कामं तुम्ही, त्या डॅनियाला काही धंदा नाही, तुम्हाला लागला का म्हणे हा धंदा. डॅन्या काही करीन तर तुम्ही करता का म्हणे. बस काहीच बोलले सगळ्या. बाप्पा गुपचाप बापा पाय घेतला आणि चालला आलो इकडे. काय बा कसं रे हे, या बाईचं काही सांगता येत नाही बा. कोणी काय मजबूर येत आहे की काय काही विचारच करत नाहीत बा. कसं म्हणणं आहे, तुझ्या बायकोला विचार तू एकदा, तुझ्या बायकोले. तुझी बायको तुला सांगेन गड्या. मला तर काही माझ्या बायकोनं सांगितलं नाही बा, पण तुझी बायको सांगू शकते तुले. तुझ्या घरचं तसं मा घरचं बाबा, माझी बायको काची सांग ना बा. अरे असं म्हणता बरोबर, माझी बायको म्हणे तुमचा वाटते काही, तुम्ही न केली वाटते शाळा बाहेर. माझी बायको तर तुला माहिती किती शेकी आहे इथं. जरा इकडे तिकडे फटकू देत नाही मले. गड्या कसं आहे, काय ना काही कुठून माहिती काढायच लागते आपल्याला. कसं कमलीची खायची लेवर धुवून राहिली ना, डॅनी खाव करून राहिला. आता त्याला लय टेन्शन पडलो रे. त्याला लेकरू पाहिजेच गड्या. लेकरासाठी लयच हे करून राहिला. पण तो तगडा आपण काय करूशील बा सांग ना तू. पण लेका हे आशा वर्कर असतील, अंगणवाडी का सेविका असतील, नाही डॉक्टर नर्सा फरसा ह्या सांगतात ना रे काय खा लागते काय नाही. तर या डुंगऱ्याला गावातल्या विचारल्यापेक्षा हे लेजा काय झणफळ माहिती नसती एक तर. त्यापेक्षा त्याला आयडिया देऊ ना, त्याला विचारायची. हेंबाड्या चोरीचा मामला हळूहळू बमला. यायली जर सांगितलं अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नर्सन फॉर्सन, डॉक्टर ह्याच्यात तर माझून होईन बा साऱ्या गावात नोंद झाली की. काय तर बुड्याले आवायात लेकरू होऊन राहिलं, बुड्याले आवायात लेकरू होऊन राहिलं. गंमत पचका होईन का तो. हो गड्या हो हे आता चोरीचं आहे आपलं. आता हे लफड्याचं आहे ना भाऊ लेकरू. याच्यात गडबड होऊ शकते बा. माझूनच होईन साऱ्या गावात लहान लेकरू म्हणतील गाव बुडे बा, आणि बुडे बा लेकरू आपण होईन बाबा. कसं पचका होऊन जाईन पुरा. डॅनियलला तेही म्हटलं काय अगूपणा करू नको, काही नादी लागू नको, सायाचं जसं येईन तसं भागून घे. काय म्हणे असं म्हटल्यावर तू ना. अरे बापा डॅनी मला भाषण द्यायला लागला. डॅनी म्हणे तुला काय समजते म्हणे, जुना जमाना गेला म्हणे निघून. जुन्या बाया कोरके खातात राय, नवीन बायले म्हणे चांगलं खायला पाहिजे, तर लेकरं टॅलेंटेड निघतात. नाही तर मग काय अगदी निघतात लेकरं हेंबाळे. नाही त्याचंही म्हणा बरोबरच आहे. आता लेकराला कसं खायला पियाला चांगलं दिलं जर असं की बोलले कसं लेकरं हुशार होतात ना. बरोबर आहे त्याचं बी. आपल्या वेळेस कुठं काय होतं, कोणतं खायला आणि कोणतं पियालेले का. कोरके तर खाल्लेले का आपल्या बायकाहीनं. आता कसं आता भेटते तेवढे चोचल्यात गड्या. हे काही नसते हे सारे. कसं हे आता लुटेची लाईन आहे भाऊ. पहिले काही दवाखाने होते, फैकवाने होते. अरे घरी 5-5 लेकरं होत बा. आता तर 1-2च्या वर बजेट जात नाही लेका. त्याच्यातही शिजर होते. आणि तू म्हणाला ती बरोबर आपल्या वेळेस काही नव्हतं. पण आता कसं आता भाऊ नवीन गोष्टी निघून राहिल्या. लोक ती कसं घेऊन राहिले. आता कसं पहिल्यासारखं नाही राहिलं ना. पहिले लेकरं बी मरतलंय. मग असे दवाखाने नव्हते, अशा सुविधा नव्हत्या.
दे तू त्या बायकोला विचार कर, चाल विचार करू त्या बायकोला काय खाऊ घाला लागते काय नाही, त्या बायकोला घे विचारून तू चाल बा आता चाल. आता तुला कसं नाही म्हणता येत नाही मले. हा चाल बाबा चाल विचारतो मग बायकोला. बापा रे देव पावला बा कंदीला येऊनच राहिला, इकडे येऊन राहिला आणि मोठाही सोबतच आहे बापा. जमलं रे गाड्या जमलं. आता नाही मला पैशाची टेन्शन बापा. आल्या दोन्ही माया आसामी आल्या बापा, येले मागतो बा मी पैसे आता. आणि पहिले कमलीला दवाखान्यात घेऊन जातो बा. अरे पाय रे या डॅनी हजरच आहे रे गड्या. पाय रे विचारलं नाही आपण गडी हजर झाला बी. अरे बापा डॅनीला झपच नाही लागून राहिली ना. कमलीला ज्या दिवसपासून दिवस राहिले त्या दिवसपासून तो गडी जागीच आहे. नुसतं लेकरूच कोण राहिला. मा बाबा बाबा मा पिंट्या. चाल काय म्हणते बघू आता. बा डॅनी वाटच पाहून राहिला बा तू. बा कामच तसं आहे ना, वाट पाहायचं नाही तर काय तर तुमच्याशी होतच नाही ना. हा म्हणून तुमची कशी वाट पाहा लागते बाबा. आता येसान मग येसान, आता येसान मग येसा. एक तर तुमच्या घरी जात होतो, पण घरी जाऊन कसं काम नाही होणार नाही. हा असं बायकोला माहित पडलं तुमच्या की मग काम नाही होणार ना माया. काय काम आहे बा असं की आमच्या बायकोला माहित पडलं की काम नाही होणार तुझ्या. काय भानगड काय आणलं का बाबा दुसरी पोट कोणाचं गावात. हा काही दुसरी शाळा भरवलीच नाही रे बा तू ना. हा तुझ्या काही सांगता येत नाही बाबा. नाही ना हे बाड्या का तुला ते दिसते का मी काय एवढा हे अवकाले का कोणाचे पोट आली म्हणून. आता ती योग बंदूकची गोळी लागली मी आहे. हा राहिली दिवस आता काय करू मी. हा ते काम नाही दुसरं काम आहे. बरं सांग कोणतं काम आहे गडे. हो कमलीचं कसं पोट दुखून राहिलं, तिला अर्जंट दवाखान्यात नेणं आहे मला. तर कसं 5,000 गरज होती बा. कसं डॉक्टर नको गोळ्या औषधी जास्त दिली लिहून, सोनोग्राफी सांगितली तर मग कसं पैसे पाहिजे ना जास्त म्हणून. कसं कसं आहे माहिती आहे का आपलं काही खरं नाही बा. पण उघड्यापाशी जोगडा गेला सारी रात युवा मला आपल्याला रुपये बी नाही. तुलेच माहित आपलं निराधारच्या भरोशावर आहे. दुसरे काही कमाई नाही आपली. आणि वावर फार तर आपल्याला काही नाहीच आहे. का रे गड्या कोणी तू रे गड्या तू. नाही पैसे होते गड्या माझं, पण ते पेरणी पाण्यात सारं आटलं ना रे. आता काही नाही गड्या काही नाही बा. आता लागलं तर सोयाबीन निघले आधी बाजूले 5,000 रुपये. मागे तर मोठा वय करत रे. पैसे घेऊन जाय गड्या डॅनी किती लागले तर देतो. आणि आज मागून राहिलो तर द्यायला तयार नाही बड्या तू. अरे आता तर बाबा पेरणी झाली पेरणीच खर्च झाले पैसे. सोयाबीन आले कधी. काय माई कमली मेल्यावर देशील का मला पैसे तू. असतील तर आता दे बा. पुढे काही मला काम नाही पैसे. आता का डॅनी तुला का खोटं वाटून राहिले का. अरे बा असते तर दिलेच असते ना म्या. नाहीत ना माझा आता काही नाही. आता दंडन व्हायला मी गड्या मोठा याला सांगणार माणूस समजून सांग ना. असल्या पैसे असल्यावर देऊन नाही राहिला बा. का रे कंदिले असे काऊन धंदे करून राहिला तू रे. देणं त्या डॅनीला पैसे देणं दवाखान्याचं काम आहे त्याचं मोठा तोंड मारस रे तू. नाही आपल्या जो अर्ध्या रात्री पैसे घेऊन जातो ढमो काय आता द्यायच्या मागे पुढे करून राहिला का रे. नुसतं का तोंडा वापा कमवता रे कंदिले तू. आता का जाय तुम्ही दोघे जण मला बोलू नाही देसान ना. हा देतो बा पैसे देतो मी 5 सांगून 7 देतो. पण कसं आता बोल नका काही. कसं पहिलेच लाईनशीर काम करा ना माणसानं. पहिले तुला प्रेमाने मागले दिले काय. आता टोमणे टांगणे ऐकले तर मग कसं खसकन देऊन राहिला की तू काढून खसकन देऊन राहिला की नाही. अरे बापा देतो आता बोल नको जास्त. हा चुपचाप राह तू बापा. तू डॅनी बोलला की माया कसं सांगायला काठी उभी राहायचा. तू काय बोलशील याची गॅरंटीच नाही. हा चाल बापा चाल देत तुला पैसे. चाल बापा चाल लवकर दे बाबा. झटकन घेऊन जातो मी कमलेला दवाखान्यात. काय काय नाही बाबा. गैरपोट डुकून राहिलं तिथं. हो चला बाबा चला. डुकून राहिलं ना बापा. कसं करू रे देवा कसं करू. कोणाला सांगू रे बापा. हे डगर बी नाही ऐकून राहिलं मा. म्हटलं का मला काठी मरू देते का काय सांगा. देवा वाचा रे बापा वाचा रे. मला लय दुखून राहिलं बाय. पोट कसं दुखून राहिलं माझ्या. नाही चोचल्या जात आता. मरतो रे देवा मी मरतो आता. माव रे बापा रे. कसं करू रे बापा. दमानी निघून राहिला रे देवा रे. जाते का बापा जीव माया. जाते का रे. कमले कर ना त्या डंगऱ्याचा लाड तू ना त्याचा लाड केला नसता तर हे तुले भोगा नसतं लागलं. असं पोट दुखलं नसतं तुझ्या. कमले तुझीच गलती आहे ना. कमले तुझीच गलती आहे ना. येऊन राहिला का तो डंगऱ्या. तुझ्या दवाखान्यात नाही आले नाही ना. त्याचं काम झालं ना. आता तू तिकडे मस्त मजेत आहे ना. मी इकडे दुखाता इकडे माझं पोट दुखून राहिलं. कोणाला सांगू मी. देवा रे देवा. अरे देवा रे माझ्या जोचल्याने जाऊन राहिलं. कसं करू रे देवा आता. जातो का बाबा वर मी. काय खरं नाही दिसून राहिलं मला आता. तसं दिसून राहिलं आता. वर जायचेच लक्ष नाही दिसून राहिले. माझ्या तडफून राहिली रे मी. पण कोण नाही येऊन राहिलं बापा. कोण नाही येऊन राहिलं पाहायला. हो कमले हिसकी घे ना. तुला शौक होता ना त्या डंगऱ्या बरोबर राहायचा. घे ना आता थापून डेरगा आला आणि तडफून राहिली आता. पण ते डंगर येऊन नाही राहिलं मला पाहायला. येऊन नाही राहिलं बा. कसं करू रे देवा आता. तडपू मरू का मी आता आधी मरू का.
करू रे देवा, कसं करू? इकडचे तिकडे लोटांगण घेतले तरी फरक नाही पडून राहिला बाबा. इकडे तिकडे बसून राहिली तरी फरक नाही पडून राहिला. कसं होईल रे देवा माया? कधी बसून रे पोटात देवा, कधी बशी? कमले कमले, जमलंच नाही का अजून? जमलंच नाही का? बाबा जमलं ना. पाहा मी किती सुखात बसेल. पाहा मला काहीच नाही झालं ना. काहीच नाही झालं मला. झालं का तुम्ही माझं तोंड पाहिले? मेली की जिते म्हणून आले का तुम्ही? मेली की जिते पाहिले? मरू देते ना बापा मला, मरू देते ना. काले आले तुम्ही माझं तोंड पाहिले अटी? आता तळपून राहिली मी अटीचा, घर फिरून राहिली नाही, इकडच्या तिकडे चक्रा मारून राहिली. आता बसीन पोट, मग बसीन पोट, पण पोट कायचं बसून राहिलं, पोट जास्त दुखून राहिलं माय. आता मला असं वाटलं बाबा हे चुन्याची गोळी घेतली घरीच बशीन, आता आपला देशी इलाज काय दवाखान्यात न्याय लागते म्हटलं. पण आता तू म्हणतो जास्त दुखून राहिलं बा. हाय ना बापा तेवढी अक्कल. पोट दुखलं की ते चुन्याची गोळी घेतात, पण मग अशा ह्याच्यात घेऊ का मी ते चुन्याची गोळी? झालं काही मला तर मला लेकराला काही झालं तर? अरे तर बाबा जराशी काही अक्कल नाही, काही सल्ले देत राहता बाबा तुम्ही. जे आहे ते ना बोलत, मला काहीच बोलत राहता. इकडे माझं पोट दुखून राहिलं. पाण्यातली गोळी आणू का एखादी तुले? पोटदुखीची गोळी आणू का एखादी? आणतो ना पटकनी 2 रुपयाची गोळी एखादी आणतो ना. जा दुकानातली गोळी आणा ना. ते गोळी घेतो मी आणि पाडून टाकतो मग माया. पडलं की मग कसं तुम्हाला चांगलं वाटेल ना. गेलं लेकरू पाण्यात, मग तुम्हाला तर काही करावंच नाही लागत ना. तर माझ्या जीवाचं पडेल नाही तुम्हाला, तर मला लेकराचं काय पडेल जी. मला यातलं काही समजत नाही बापा. मी आता साध्या मतानं म्हणून राहिलो तुले. आता दुकानातली गोळी घेतली 2 रुपयाची, पटकन बसते पोट. चुना गोळ्याची म्हणजे चुन्याची ह्याची गोळी घेतली, पटकन बसते पोट. आता कसं मी जुना ते सोनं जुनं मला माहित आहे बा. हे समजत नाही ना तुम्हाला काही? ते बरं माहित होतं ना तुम्हाला. ते बरोबर माहित होतं ना, म्हणून तर हे झालं असं सगळं. उठ बरं उठ, लवकर घे बापा थैली, चाल दवाखान्यात जाऊ बापा. जाऊ दे आता. आता काही बोल नको जास्त तू. झाले असते लवकर तर गेलो नसतं का दवाखान्यात. आता दवाखान्यात जा, नंबर लावा. किती उशीर होईल आता, किती उशीर होईल. आता हे टाइमपास करू नको ना. चालणं पटकन जाऊन पटकन येऊ. चाल लवकर. अजून त्या नवरा येईन डंग करत उरावर बसेले तर आमच्या काय खरा. चाल बरं लवकर पटकन चाल लवकर उठ. चला बाबा लवकर झाला ना. चला मित्र, आता चाललो मी बुडील दवाखान्यात घेऊन. आता पुढे काय होते काय माहित बा. लेकरू राहते नाही राहत. आता पोटच लय दुखून राहिली. आता काय करू बा. आता मला काही पुढचं समजून नाही राहिलं बा. एखादा डॉक्टर चांगला असेल तर सांगा बा मला, तटीने तुम्हाला बुडील मी.